अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते। परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेस पंकजा मुंडे नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मी मंचावर का आले याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं। खासदार प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला आल्या नाहीत, त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी या कार्यक्रमाला आलेले आहे। परळीची कन्या म्हणूनही मी इथे आलेली आहे आणि या परळीचा विकास होण्यासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी माझी आहे आणि हे दाखवण्यासाठी एक चांगला संदेश देण्यासाठी मी मंचावर आलेली आहे असं त्या म्हणाल्या। माझ्या राजकारणाच्या जीवनात मी पालकमंत्री होते तेव्हा जातपात पाहिली नाही, पक्ष देखील पाहिला नाही, मनात द्वेष ठेवला नाही, त्यामुळे या लोकांचं कर्ज माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर आलेलं आहे। आमच्या डोक्यांवर ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांना परळीच्या जनतेने प्रेम दिलेलं आहे, त्यामुळे परत त्यांना काही देणं आमचं कर्तव्य आहे असं यावेळेस पंकजा मुंडे म्हणाल्यात। तर जिल्ह्यामध्ये 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करताना मनापासूनच एक इच्छा होती की वैजनाथांच्या तीर्थक्षेत्राचा विकास करायचा, अत्यंत चांगलं काम व्हावं अशी दखल सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी। मी धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते, त्यांच्या नेतृत्वात आता काम सुरू झालेलं आहे आणि अत्यंत चांगलं काम व्हावं अशी आशा करते आणि असं यावेळेस पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे ज्यावेळेस एकाच मंचावर आले यावर पंकजा मुंडे काय बोलतील हे अत्यंत महत्त्वाचं होतं, पण त्यांनी बोलताना एक खोचक टोलाही लावला की काम चांगलं व्हावं। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याने पारा वाढलेला आहे असे देखील त्यांनी म्हटलं आणि वातावरण हलकं फुलकं केलं। आज बीड जिल्ह्यातल्या परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। तर म्हणजे आपण काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे तसेच पंकजा मुंडे यांचे फोटोज पाहिलेले आहेत। हे सगळे मंत्रिमंडळ ज्या वेळेस कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाकडे जात होते त्यावेळेस ते एकमेकांशी बोलत होते, एकमेकांशी भेटत होते आणि त्याच दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी गळाभेट घेतल्याचं देखील या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि याच्याकडे आता निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर मंडळी, बीड जिल्ह्यातील परळी शहरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची ही वेळ होती आणि या वेळेस या सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे। परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते। परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेस पंकजा मुंडे नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मी मंचावर का आले याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं। खासदार प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला आल्या नाहीत, त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी या कार्यक्रमाला आलेले आहे। परळीची कन्या म्हणूनही मी इथे आलेली आहे आणि या परळीचा विकास होण्यासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी माझी आहे आणि हे दाखवण्यासाठी एक चांगला संदेश देण्यासाठी मी मंचावर आलेली आहे असं त्या म्हणाल्या। माझ्या राजकारणाच्या जीवनात मी पालकमंत्री होते तेव्हा जातपात पाहिली नाही, पक्ष देखील पाहिला नाही,
मनात द्वेष ठेवला नाही, त्यामुळे या लोकांचं कर्ज माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर आलेलं आहे. आमच्या डोक्यांवर ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांना परळीच्या जनतेने प्रेम दिलेलं आहे, त्यामुळे परत त्यांना काही देणं आमचं कर्तव्य आहे, असं यावेळेस पंकजा मुंडे म्हणाल्यात. तर जिल्ह्यामध्ये 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करताना मनापासूनच एक इच्छा होती की वैजनाथांच्या तीर्थक्षेत्राचा विकास करायचा. अत्यंत चांगलं काम व्हावं अशी दखल सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. मी धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते. त्यांच्या नेतृत्वात आता काम सुरू झालेलं आहे आणि अत्यंत चांगलं काम व्हावं अशी आशा करते आणि असं यावेळेस पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे ज्यावेळेस एकाच मंचावर आले, यावर पंकजा मुंडे काय बोलतील हे अत्यंत महत्त्वाचं होतं, पण त्यांनी बोलताना एक खोचक टोलाही लावला की काम चांगलं व्हावं. पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याने पारा वाढलेला आहे, असे देखील त्यांनी म्हटलं आणि वातावरण हलकं फुलकं केलं. आज बीड जिल्ह्यातल्या परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तर म्हणजे आपण काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे तसेच पंकजा मुंडे यांचे फोटोज पाहिलेले आहेत. हे सगळे मंत्रिमंडळ ज्या वेळेस कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाकडे जात होते, त्यावेळेस ते एकमेकांशी बोलत होते, एकमेकांशी भेटत होते आणि त्याच दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी गळाभेट घेतल्याचं देखील या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि याच्याकडे आता निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी शहरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची ही वेळ होती आणि या वेळेस या सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे.